नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अपस्किल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मी प्राध्यापक महेश सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजच्या लेक्चरमध्ये मित्रांनो आपल्याला डिस्काउंट म्हणजे सूट याचे काही क्वेश्चन आपल्याला बघायचे आहेत. पहिला क्वेश्चन मुंबई कारागृह पोलीस 2024ला विचारलेला आहे. प्रश्न असा आहे, एका व्यापाऱ्याने 520 रुपये छापील किमतीवर 15% सूट दिल्यास त्या वस्तूची विक्री किंमत किती? मित्रांनो, आपण जी सूट देतो ती सूट आपण ही छापील किमतीवर देत असतो, बरोबर आहे. मला सांगा, 520 रुपये छापील किंमत होती, ठीक आहे. छापील किंमत किती होती मित्रांनो? तर छापील किंमत होती 520 रुपये. हा प्रश्न 2-3 मेथडने मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. छापील किंमत होती 520 रुपये आणि त्याच्यावर 15%ची सूट दिल्या, म्हणजे डिस्काउंट किती दिलंय? तर 15%चं डिस्काउंट दिलंय. तर विचारल्या ती वस्तू किती रुपयाला विकली, म्हणजे विक्री किंमत विचारलेली आहे. जर तुम्हाला एक मेथड पाहिजे असेल तर पहिली मेथड अशी आहे की त्या 520चे 15% काढायचे, कारण आपण जे डिस्काउंट देतो, सूट देतो ते छापील किमतीवर देत असतो. 15% टक्के म्हणजे काय रे? भागिले 100. कुणाचे? छापील किमतीवर सूट देतो, छापील किंमत होती 520. हे शून्य कटला, हा शून्य कटला. 5 दुनी 10, 5 त्रिक 15. 2 जर कट केलं तर 2 दुनी 4, उरला 1 झाले 12, 2 सखून 12 आणि 26 गुणिले 3, 26 त्रिक 78. म्हणजे 78 रुपयाची काय दिली? सूट दिली, बरोबर आहे. म्हणजे 78 रुपये कमी करून विकली असेल, म्हणजे 520 रुपयाची वस्तू 78 रुपये कमी करून विकली असेल, म्हणजे कितीला विकली असेल? तर 10 मधून 8 गेले, 2 उरले. 11तून 7 गेले, 4 उरले आणि इथे 4, म्हणजेच ती वस्तू 442 रुपयाला विकली असेल, ठीक आहे. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 442, जे तुम्हाला ऑप्शन नंबर ए मध्ये दिसते. मित्रांनो, एक मेथड ही आहे. दुसरी मेथड काय मित्रांनो बघा, तर 100% आपली छापील किंमत असते. मग आपल्याकडे 100% छापील किंमत आहे आणि त्याची व्हॅल्यू इथं क्वेश्चनमध्ये सांगितल्या 520 रुपये आहे. तर विचारल्या 15% सूट दिली. मग जर 100% तुमची छापील किंमत असेल आणि त्याच्यातून जर सूट मायनस केली तर येणारी व्हॅल्यू टक्केवारीमध्ये तुम्हाला विक्री किंमत भेटते. 100% छापील किंमत, 15%ची सूट दिली तर येणारी विक्री किंमत किती आली? 85%. मग जर 100% बरोबर 520 असेल तर 85% बरोबर किती? तर याही मेथडनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. जर ह्याला क्रॉसमध्ये मल्टिप्लाय केलं मित्रांनो तर 85 गुणिले 520 भागिले 100, बरोबर आहे. हा शून्य कटला, हा शून्य कटला. 5 दुनी 10, 5 1 5, 3 उरले, 35 झाले. 5 7 35, 2 न कटतंय, 2 दुनी 4, 2 सखून 12. 70 सकून दुर्गोदर्शन, हातचे आले 10. 17 दुनी 34, 34 आणि 10 किती मित्रांनो? तर 44. म्हणून वस्तूची विक्री किंमत आली 442. असंही नसेल करायचं मित्रांनो तर तुम्हाला एक फॉर्म्युला सांगतो मी. फॉर्म्युला असा आहे मित्रांनो, विक्री किंमत इज इक्वल्स टू, विक्री किंमत इज इक्वल्स टू काय असतं? छापील किंमत. विक्री किंमत इज इक्वल्स टू काय असतं? छापील किंमत इंटू 100 मायनस सूट, 100 मायनस सूट डिवायडेड बाय 100, ठीक आहे. सॉरी, ह्याच्यात पुट केलं तरी पण आन्सर येतं मित्रांनो. मग मला सांगा, ह्याच्यामध्ये ह्या फॉर्म्युल्यात जर आपण व्हॅल्यू पुट केल्या तर छापील किंमत किती आहे मित्रांनो? 520 आहे. सूट किती दिल्या? 15ची. तर 100 मधून 15 गेले, 85 उरले. 85 भागिले 100. हा शून्य कटला, हा शून्य कटला. 5 दुनी 10, 5 1 5, 3 5 7 35, बरोबर आहे. आणि 2 दुनी 4, 2 सखून 12. तर 26 गुणिले 17 आपण आताच केलं तर मित्रांनो, तर 26 गुणिले 17 किती येतं? 442. तर याही पद्धतीनं तुम्हाला आन्सर काढता येईल. तर मित्रांनो, अशा 3 प्रकारे हा प्रश्न मी तुम्हाला सॉल्व्ह करायला शिकवलेला आहे. चला पुढे जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, 6,000 रुपये छापील किंमत असलेला मोबाईल ग्राहकाला 5,150 रुपये किमतीला मिळाला तर सूट किती दिली, असा प्रश्न विचारलाय. मुंबई कारागृह पोलीस 2024ला विचारला प्रश्न आहे मित्रांनो. साधा प्रश्न आहे, सूट विचारल्या. सूट म्हणजे डिस्काउंट. मग सूट म्हणजे काय असतं मित्रांनो? तर छापील किमतीमधून जर विक्री किंमत मायनस केली तर तुम्हाला सूट भेटते. छापील किमतीमधून कोणती किंमत मायनस करायची मित्रांनो? विक्री किंमत मायनस करायची, बरोबर आहे. मग मला सांगा, त्या वस्तूची छापील किंमत किती होती मित्रांनो? तर त्या वस्तूची छापील किंमत होती 6,000 रुपये आणि ती वस्तू कितीला विकल्या ग्राहकाला? तर ती वस्तू 5,150 रुपयाला विकल्या. तर किती रुपये कमी करून विकली मला सांगा? 6,000 मधून 5,150 मायनस करा. शून्यातून शून्य गेले मित्रांनो, शून्य उरले. शून्यातून 5 जात नाहीत, हातचा घ्यावा लागेल. 10तून 5 गेले, 5 उरले. इथं 9 राहिले. 9तून 1 गेला, 8 उरला आणि ठीक आहे, इकडे संपला 5. 5 मधून 5 गेले, 0. म्हणजेच किती कमी करून विकलं? तर 850 कमी करून विकलं. 850 रुपयाचीच काय दिली त्यानं? तर सूट दिली, बरोबर आहे. तर या पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. पुढे जाऊ आपण. नेक्स्ट प्रश्न आहे, मुंबई शहर पोलीस 2024ला विचारला.
मित्रांनो प्रश्न असा विचारलाय, आकाशला एका शर्टवर 20% सूट मिळाल्याच्या नंतर त्याला तो शर्ट 800 रुपये किमतीला पडला, त्या शर्टची मूळ किंमत किती? मित्रांनो मूळ किंमत म्हणजेच काय, तर छापील किंमत काढायच्या, कारण आपण डिस्काउंट कशावर देतो, सूट जी देतो ते आपण छापील किमतीवर देतो, आणि त्या छापील किमतीलाच दुसऱ्या भाषेमध्ये अजून दर्शनी किंमतही असं म्हटलं जातं मित्रांनो. ठीक आहे, मग मला सांगा हाही प्रश्न आपण 2-3 मेथडनं सॉल्व्ह करू मित्रांनो. 20% सूट दिल्या बाळांनो, 100% तुमची छापील किंमत असते आणि 20% सूट दिली, याचा अर्थ तुम्हाला किती टक्क्याला विकला असेल, तर 100%मधून 20% गेले म्हणजे 80%ला विकला असेल, आणि आपल्याकडे 80%ला विकलंय मित्रांनो, आणि क्वेश्चनमध्ये त्याची व्हॅल्यू सांगितल्या 800 रुपये किमतीला पडलाय, म्हणजेच 80% बरोबर जर 800 असेल तर विचारले त्या शर्टची मूळ किंमत आणि टक्केवारीमध्ये मूळ किंमत म्हणजे छापील किंमत मित्रांनो किती असत्या, तर 100% असत्या, तर 100% बरोबर किती? बरोबर आहे. मग हा शून्य कटला मित्रांनो, 8 10 80, 10 गुणिले 100, तर मित्रांनो 10 गुणिले 100 म्हणजेच त्या शर्टची छापील किंमत किती होती, तर 1000 रुपये होती. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल ऑप्शन नंबर बी. एक मेथड ही झाली मित्रांनो. जर ही नसेल सॉल्व्ह करायची तर दुसरा मेथड मित्रांनो, तुम्हाला फॉर्म्युला मी सांगितलेला होता, काय होता रे, विक्री किंमत इक्वल्स टू काय होता, छापील किंमत बरोबर आहे, छापील किंमत इंटू 100 मायनस सूट डिवायडेड बाय 100. ठीक आहे, यामध्ये जरी पुट केलं तरी आन्सर येईल. विक्री किंमत किती होती, 800 होती, छापील किंमत माहीत नाही काढायच्या, आणि 20%ची सूट दिली ती, 100 मधून 20 गेले, 80 उरले मित्रांनो, 80 भागिले 100. मला सांगा हा शून्य कटला मित्रांनो, 8 जर कट केलं तर 8 1 8, 100 आणि भागाकारातील 10 इकडे गुणाकारात जाणार, तर 100 गुणिले 10 इक्वल्स टू एक्स, म्हणजेच एक्सची व्हॅल्यू किती आली, 1000 आली, आणि हे एक्स म्हणजेच काय होतं, छापील किंमत होती मित्रांनो. तर याही पद्धतीनं सॉल्व्ह केलं तर या प्रश्नाचा आन्सर 1000 येईल. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं मित्रांनो हा प्रश्न सुद्धा आपण 2 प्रकारे सॉल्व्ह केलेला आहे. मुंबई शहर पोलीस 2024ला विचारलेला प्रश्न होता. नेक्स्ट पुढे जाऊ आपण मित्रांनो. पुढे असं म्हटलंय, मुंबई कारागृह पोलीस 2024ला विचारलेलाच प्रश्न आहे. राधाने 3600 रुपये किमतीची फुले विकली तर तिला शेकडा 15% प्रमाणे किती कमिशन मिळेल? बरोबर आहे. मग मला सांगा मित्रांनो, 3650 रुपये किमतीची फुलं विकलेत आणि ह्याच्यावरच तिला 15%चं कमिशन मिळाले. 15% कमिशन म्हणजेच काय मित्रांनो, तर तिला सूट दिली आहे. ठीक आहे, तर मग मला सांगा, हे शून्य कटलं तर तिला कमिशन किती मिळालं असं विचारलेलं आहे. तर डायरेक्ट 3650 15% कळा तेवढं तिला कमिशन मिळालं असेल. 5 दुनी 10, 5 त्रिक 15, बरोबर आहे. वरचा गुणाकार करून घेऊ आपण. 3 5 15, हातचा आला 1, 3 संग 8 रन 1 19, हातचा आला 1, 3 त्रिक 9 आणि 1 10, 1095 भागिले 2. मला जर सॉल्व्ह केलं तर 2 पंचे 10, त्याच्यानंतर 2 चौक 8, उरला 1 झाले 15, 2 सत्ती 14, उरला 1 झाले 10, 2 पंचे 10. तर असं येईल मित्रांनो हे 547.50, जे तुम्हाला ऑप्शन नंबर कुठं दिसतंय, ऑप्शन नंबर डी मध्ये दिसतंय. ठीक आहे, तर 547.50 रुपयाचं तिला कमिशन मिळालं असेल. ठीक आहे, या पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. पुढे जाऊ मित्रांनो. पुढे काय म्हटलं बघा, मुंबई कारागृह पोलीस 2024लाच विचारलेला आहे. राजेशने दलालामार्फत एक जुनी कार खरेदी केली. बरोबर आहे. राजेशने एक कार खरेदी केल्या आणि त्या कारची किंमत किती ठरली होती, तर ती 32,400 रुपये ठरली होती. बरोबर आहे. 32,400 रुपयाला राजेशने एक कार घेतली. बरोबर आहे, कार घेतली कितीला, 32,400 रुपयाला, आणि ती कार कुणामार्फत घेतली मित्रांनो, तर एक दलालामार्फत घेतलेली आहे. बरोबर आहे. ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीमार्फत एखादी वस्तू घेतो, बरोबर आहे, तर त्या व्यक्तीला आपल्याला काय द्यावं लागतं, कमिशन द्यावं लागतं मित्रांनो. कमिशन म्हणजेच इथं काय, दलाली द्यावी लागेल. ठीक आहे, तर त्याला दलाली किती द्यावी लागली, तर 3.5% दलाली द्यावी लागली त्याला. बरोबर आहे. तर राजेशने किती दलाली दिली, बरोबर आहे, तर 32,400 रुपयाला त्यानं कार घेतली होती मित्रांनो. तर ह्या 32,400 वर त्याला 3.5%चं कमिशन द्यावं लागेल, म्हणजेच दलाली द्यावी लागेल कोणाला, त्या दलालाला. बरोबर आहे. राजेशने किती दलाली दिली असा प्रश्न विचारलेला आहे. तर त्या 32,400चे 3.5% काढा, जे आन्सर येईल तेवढी त्यानं दलाली दिली असेल. मग मला सांगा, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटलं, राहिलं काय मित्रांनो, 324 गुणिले 3.5. बरोबर आहे. मग ह्याला जर सॉल्व्ह करायचं असेल, सोपं करायचं असेल, तर वरचा पॉईंट काढू, खाली शून्य वाढू, म्हणजेच 324 गुणिले 35 भागिले 100, 35 भागिले 10 असं करू, सोपं जाईल. बरोबर आहे. नसेल तर तुम्हाला पॉईंटमध्येच घालायचं असेल तर मग आपण वेगळ्या पद्धतीनं करू शकतो. अजून बघा, 2-3 पद्धतीने सांगतो मित्रांनो. मला 5 7 35, 5 2 10, 2 जर कॅन्सल केलं तर 2 1 2, उरला 1 झाले 12, 2 सखून 12, 2 2 4,
162 गुणिले 7, 7 दोन्ही 14, आजचा आला 1, 7 चौकून 42 आणि 1 43, आजचे 4 आले, 7 1 7 आणि 4 11. तर मित्रांनो त्याला 1134 रुपयाचं काय द्यावं लागेल, त्याला दलाली द्यावी लागेल. ठीक आहे, म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट. मित्रांनो इथे कॅल्क्युलेशन आपण कशी केले बघा, 324 गुणिले 3.5 होतं. हा प्रश्न आपण कॅल्क्युलेशन मध्ये अजून वेगळ्या पद्धतीने करू शकतो बघा, 324 गुणिले 3.5. तर इथं जर तुम्हाला कॅल्क्युलेशन अजून सोपे करायचे असतील तर मी अर्ध आणि डबल करतो. 3.5ला जर मी डबल केलं मित्रांनो तर 7 होतंय, तर ह्याला डबल केलं तर ह्याला अर्ध करावं लागेल. 324चा अर्ध किती, बे 1 बे उरला 1 झाले 12, बे सकून 12 बे दोन्ही 4, तर 162 गुणिले 7. खूप सोपं, बरोबर आहे. पॉईंट काढा, शून्य वाढवा, ह्याची सुद्धा गरज पडणार नाही. तर 7 दोन्ही 14, 7 सकून 42 आणि 1 43, आजचे आले 4, 7 1 7 आणि 4 11. ठीक आहे, तर याही पद्धतीने केलं तर आन्सर तेवढंच येते 1134. कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, तुम्हाला जे सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. पुढे जाऊ मित्रांनो, नेक्स्ट प्रश्न आहे. एका दुकानदाराने 320 रुपये छापील किमतीच्या पुस्तकावर 35 रुपये सूट दिली. मित्रांनो 35% नाही म्हणलं त्यानं, फक्त 35 रुपयाची सूट दिल्या तर पुस्तकाची विक्री किंमत किती, असा प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला माहिती आहे मित्रांनो, सूट इक्वल्स टू काय असतं रे, सूट इक्वल्स टू काय असतं, छापील किंमत. छापील किंमत मधून विक्री किंमत मायनस केली की सूट भेटत्या. छापील किमतीमधून विक्री किंमत मायनस केली की आपल्याला सूट भेटते, बरोबर आहे. मग मला सांगा मित्रांनो, 35 रुपयाची सूट दिली आहे, छापील किंमत किती आहे रे, 320 रुपयाची छापील किंमत होती आणि विक्री किंमत माहिती नाही, बरोबर आहे. मग मला सांगा इकडे 35 इकडे मायनस मध्ये जातील का नाही मित्रांनो, तर हे 320 मायनस 35 इक्वल टू एक्स, बरोबर आहे. 10तून 5 गेले 5 उरले, 11तून 3 गेले 8 उरले, म्हणजेच त्या वस्तूची विक्री किंमत किती असेल मित्रांनो, 285 असेल. म्हणून या प्रश्नाचं आन्सर असेल 285, जे तुम्हाला ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसते. कुठे दिसतंय, ऑप्शन नंबर 1 मध्ये. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. कळतंय मित्रांनो, चला पुढे जाऊ. मुंबई चालकला विचारला प्रश्न आहे मित्रांनो, 2024च्या परीक्षेत विचारला, सायकलची किंमत 2500 रुपये आहे. म्हणजे ही सायकलची छापील किंमत आहे मित्रांनो. ठीक आहे, तर सायकलची छापील किंमत किती आहे, तर सायकलची छापील किंमत आहे मित्रांनो 2500 रुपये. आणि 2500 रुपयाची छापील किंमत असताना त्याला शेकडा 5% सूट दिल्या दुकानदारानं. तर डिस्काउंट म्हणजे सूट किती दिल्या, तर 5% सूट दिल्या, तर ती ग्राहकाला सायकल किती रुपयांना मिळेल असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजेच आपल्याला काय विचारलेलं आहे, तर विक्री किंमत विचारलेली आहे. काय विचारले मित्रांनो, विक्री किंमत विचारलेली आहे. मग मला सांगा, आपल्याकडे 100% छापील किंमत असते मित्रांनो, आणि त्या 100%ची छापील किंमत क्वेश्चन मध्ये सांगितली त्याची 2500 रुपये व्हॅल्यू, आणि 5%ची जर सूट दिली तर ती वस्तू कितीला विकली असेल, 100% मधून 5% गेले, 100%तून 5% गेले, याचा अर्थ ती वस्तू 95%ला विकली असेल, बरोबर आहे. तर हे 95% बरोबर किती. मग मला सांगा, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले मित्रांनो, तर राहिलं काय फक्त, तर 95 गुणिले 25 राहिलं, बरोबर आहे. 25 जर पाढा म्हटला तर 25 5 1,600 होतं, बरोबर आहे. आजचे 12 आले मित्रांनो, 25 9 सव्वा 200, 225 आणि हे 12, 5 2 7, 2 आणि 1 3 आणि हे 2. ठीक आहे, 237. म्हणजेच त्या वस्तूची विक्री किंमत असेल मित्रांनो 2375, जे तुम्हाला ऑप्शन नंबर बी मध्ये दिसते. कुठे दिसतंय, ऑप्शन नंबर बी मध्ये. ठीक आहे, तर या पद्धतीने हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. जर असं नसेल करायचं मित्रांनो तुम्हाला अनेक मेथड मी सांगितलेले आहेत, बरोबर आहे. जर तसं बी नसेल करायचं तर 2500चे डायरेक्ट काय काढा, 5% काढा, तेवढे तुम्हाला काय दिल्या, सूट दिल्या. तर 2500चे 5% किती मित्रांनो, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, 5 5 25, आजचे 2 आले, 5 2 10 2 12, काय झालं, 125 रुपयाची सूट दिली. याचा अर्थ काय मित्रांनो, तर 2500 रुपयाची वस्तू 125 रुपये कमी करून विकली. म्हणजेच बघा, 10तून 5 गेले 5 उरले, 9तून 2 गेले 7 उरले, 4तून 1 गेला 3 उरला, म्हणजेच कितीला विकली, 2375 रुपयाला विकली. तर असंही केलं तरी पण आन्सर येणार आहे. आणि तिसरी पद्धत काय सांगितलेली आहे, जर असंही नसेल करायचं तर एक फॉर्म्युला शिकवला तुम्ही तुम्हाला, तर विक्री किंमत इज इक्वल्स टू काय असतं, छापील किंमत बरोबर आहे, इंटू 100 मायनस सूट, 100 मायनस सूट भागिले 100. असंही केलं तरी चालतंय मित्रांनो. छापील किंमत किती आहे, 2500 आणि सूट दिल्या 5%ची, म्हणजेच 95 भागिले 100. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, 25 गुणिले 95 करा, 25 गुणिले 95 आपण इथंच केलंय, याचं सुद्धा आन्सर किती येतं, 2375. अशा वेगवेगळ्या 3 मेथडनं हा प्रश्न सॉल्व्ह केला मित्रांनो. तुम्हाला जी सोपी मेथड वापरल त्या मेथडनं तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. पुढे जाऊ मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन आहे,
मुंबई चालक 2024ला विचारलाय 3,000 वर 22% दरांनी कमिशन किती होईल विचारले. कमिशन म्हणजेच काय मित्रांनो, तर सूट विचारले, बरोबर आहे. तर 3,000चे डायरेक्ट काय करायचे तुम्हाला 22%. 22% म्हणजे काय, भागिले 100. 2 शून्य 2 शून्य कटले, सोपं आहे मित्रांनो, 0 आणि 22 त्रिक 66, बरोबर आहे. तर 3,000चे 22% 660 होते. तर याप्रमाणे ती कमिशन किती होणार आहे, 660 होईल. तर या पद्धतीनं या प्रश्नाचा आन्सर असेल ऑप्शन नंबर बी. कळतंय मित्रांनो, सोपा प्रश्न होता. पुढे जाऊ. नेक्स्ट प्रश्न आहे मुंबई चालकलाच विचारला मित्रांनो. एका दूरदर्शन संचाची दर्शनी किंमत. दर्शनी किंमत म्हणजेच काय मित्रांनो, छापील किंमत. मी तुम्हाला मागं सांगितलं होतं की दर्शनी किंमत म्हणजेच काय, दर्शनी किंमत म्हणजे छापील किंमत. ठीक आहे, गोंधळून जायचं नाही, वेगळं काहीच नाही. तर छापील किंमत किती आहे मित्रांनो, 47,500 आहे. आणि त्या दूरदर्शन संचाची तुम्हाला विक्री किंमत दिली आहे मित्रांनो, आणि ती विक्री किंमत किती आहे, 43,700 रुपये आहे. तर शेकडा सूट किती दिली मित्रांनो, बरोबर आहे. तर शेकडा सूट कशी काढायची मित्रांनो, जेवढी सूट दिली ती वरी ठेवायचं. आणि सूट कशावर देत असतो आपण, छापील किमतीवर देतो मित्रांनो. कशावर देतो, छापील किमतीवर. आपल्याला टक्क्यात काढायचे म्हणून इंटू 100 करायचं. मग मला सांगा किती, 47,500ची वस्तू 43,700ला विकायले, तर सूट किती दिली मित्रांनो, तर 47,500 मधून 43,700 मायनस करा, एवढी सूट दिली असेल. 0 0 15तून 7 घातले 8 उरले, 6तून 3 घातले 3 उरले. मित्रांनो 3,800 रुपयाची काय दिली, सूट दिली, बरोबर आहे. मग मला सांगा 3,800 रुपयाची सूट कशावर दिली असेल मित्रांनो, तर छापील किमतीवर. आणि छापील किंमत किती होती मित्रांनो, 47,500 होती. आणि टक्के काढायचे म्हणून इंटू 100. हे 2 शून्य कटले मित्रांनो, हे 2 शून्य कटले. आपण 5 जर कॅन्सल केलं, 5 9 45, 2 उरले 25 झाले, 5 5 25, 5 5 5 7 35 मित्रांनो, 3 उरले 30 झाले, 5 6 30 आणि हा 0. 19 5 95, 19 चौक 76 आणि 5 1 5 मित्रांनो, 5 8 40, बरोबर आहे. म्हणजेच जे डिस्काउंट दिलेलं आहे तुम्हाला ते 8%चं डिस्काउंट दिलेलं आहे. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल मित्रांनो 8%, जे तुम्हाला ऑप्शन नंबर बी मध्ये दिसते. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. नेक्स्ट प्रश्न मित्रांनो, एका शेतकऱ्याने 9,200 रुपये किमतीचा माल आडत्यामार्फत विकला, बरोबर आहे. 9,200 रुपये किमतीचा माल होता मित्रांनो, आणि तो आडत्यामार्फत विकलाय. जर त्यानं आडत्यामार्फत विकला असेल मित्रांनो, तर त्या आडत्याला काय द्यावं लागेल, त्याला अडत द्यावी लागेल, बरोबर आहे. तर ती 2% अडत त्याला द्यावी लागली. तर आडत्याला किती रक्कम मिळाली असा प्रश्न विचारलाय. तर आडत्याला 2% मिळाली असतील, कुणाचे, जेवढ्याला विकला होता तेवढ्याला. तर 9,200 रुपयाला विकला होता आणि 9,200 रुपयाचे 2% आडत्याला मिळतील. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले मित्रांनो, 2 2 4 92 18, बरोबर आहे. म्हणजेच आडत्याला जी आडत मिळणार आहे मित्रांनो, ते 184 रुपयाची आडत मिळेल. तेच विचारले की आडत्याला किती रक्कम मिळाली, तर त्या 9,200चे 2% म्हणजेच 184 येतात. म्हणून त्या आडत्याला 184 रुपये मिळाली असतील. ठीक आहे, म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 184. मुंबई चालक 2024ला विचारला प्रश्न होता. तर विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण जे काही PYQ क्वेश्चन होते डिस्काउंटचे, ठीक आहे, सूट, बरोबर आहे, छापील किंमत, विक्री किंमत, तर हे आपण ह्या लेक्चरमध्ये बघितलेले आहेत. भेटूया पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद.